हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर आजपासनं शारदीय नवरात्र सुरू होत आहे आणि माझ्या दिवसाची सुरुवात पण सूर्यदेवाचं दर्शन घेऊन झालेली आहे. तर नवरात्र म्हणजे नवरात्रींचा समूह असा त्याचा शब्दशः अर्थ असून हा सण नवरात्री साजरा होतो. अश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना केली जाते. तर आजच्या पहिल्या माळेचं महत्त्व मी तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी मी माझी घरातली सगळी पारोशी कामं आटपून घेते. चला तर मग लागूयात कामाला. सकाळी घर झाडून घेतलं, पुसून घेतलं, दाराबाहेर छान रंगीत रांगोळी काढली. आता तुम्हाला माझी रांगोळी कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर मी चहा टाकला. आता चहावरून तुम्हाला कळलंच असेल की मला चहा किती आवडतो, कारण माझ्या दिवसाची सुरुवात ही चहा घेतल्याशिवाय पूर्ण होतच नाही आणि दिवस पण कसा छान फ्रेश जातो. मग चहा झाल्यावर मी बाकीची सगळी कामं आटपली, बाजारात गेले, बाजारात जाऊन फुलं वगैरे घेऊन आली. त्यानंतर घरी येऊन सगळी पूजेची तयारी केली. अजिंक्यने छान देवाची पूजा केली. त्यानंतर आम्ही देवाची आरती केली. आज मी पिवळ्या रंगाची साडी घातलेली होती कारण आजचा रंग पिवळा होता. त्यानंतर मी छान तुळशीची पूजा केली. मग काय, आवरता आवरता दुपारच झाली. मग दुपारचं जेवण वगैरे झालं. आता जेवण म्हणजे आमच्याकडे पहिल्या दिवशी उपवासाला दुधाच्या दशम्या खातात. मग काय, सगळं आवरलं, आटपलं, थोडासा आराम केला आणि तेवढ्यातच संध्याकाळ झाली. मग काय, संध्याकाळी बाहेर गेलो आणि जवळपास मंडळातल्या देवी होत्या बसलेल्या, ते दर्शन घेतलं. आता पहिल्या दिवसाचं महत्त्व मी तुम्हाला सांगते. प्रतिपदा म्हणून ओळखला जाणारा हा दिवस शैलपुत्री या पार्वतीच्या अवताराशी संबंधित आहे. या रूपातच दुर्गा शिवाची पत्नी म्हणून पूजिली जाते. ही देवी उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ घेऊन बैल नंदीवर स्वार घेत असल्याचे चित्रित केले आहे. शैलपुत्री हा महाकालीचा प्रत्यक्ष अवतार मानला जातो. या दिवसाचा रंग पिवळा आहे. तर ही देवी सतीचा म्हणजे शिवाची पहिली पत्नी, जी नंतर पार्वती म्हणून पुनर्जन्म घेते आणि तिला हेमावती म्हणूनही ओळखली जाते. तर असं आहे पहिल्या दिवसाचे महत्त्व. तर असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.